लोक म्हणतात आम्हाला देवाचं वेड लागलंय. खरंच आहे, आम्हाला बाप्पाचं वेड लागलंय. आम्ही कोकणवासी एवढ्या गर्दीतून सुद्धा प्रवास करून आमच्या निसर्गरम्य अशा गावाकडे येतो, आणि ते सुद्धा आपल्या बाप्पाला आणायला, बाप्पासोबत आपले सण साजरे करायला आणि थोडीशी मस्ती सुद्धा करायला. चला तर मग पाहूयात, गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी कोकणात नक्की होतं तरी काय. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज आहे गणपतीच्या आदल्या दिवस, म्हणजे हरतालिकेच्या आदला दिवस. आणि मी आज गावी चाललोय आपल्या कोकण रेल्वे. आणि आता जस्ट मी असे माझ्या हॉस्टेलच्या PG वरच्या रूमवर, आणि ऑलरेडी झालेला असा गेट सेट को. आणि आपल्या गावचा आता पनवेल स्टेशन, आणि पनवेल स्टेशनवरनं आपल्या गावचा कणकवली. आणि बघू आता कसं जागा वगैरे मिळतं की नाही, कारण आम्ही तिकीट नाही आणि जनरलने जाऊचं असं, कारण तिकीट कन्फर्म मिळत नाही, तुमका पण माहिती. त्याच्यामुळे आता सगळी तयारी करून झालेली आहे आणि आपण आता जाणार. तर म्हणजे आपला फायनली प्रवास सुरू झाला आहे, आणि प्रवास आपण रेल्वे स्टेशनला आलो. रेल्वे स्टेशनला बघताच तिकीट घेतल्यावर समोर दिसते ती म्हणजे कोकणवासियांची खूप सारी गर्दी. कारण आपल्या बाप्पाचा सणच असा आहे की सर्वजण लाईनमध्ये राहून सुद्धा गाडीची 2-2 तास प्रतीक्षा करत राहतात. आता बघूया, जनरल डबे ओपन झाल्यावर आपण सुद्धा या गाडीत बसूया आणि आपल्या गावची वाट धरूया. तर मित्रांनो, ही आहे आमची ट्रेन. आणि लाईन वगैरे लावून सगळे बसले पटपट. माका वरची सीट मिळाली. लाईट वगैरे सुरू झाल्यावर तुमका दाखवते. फायनली आपली ट्रेन सुरू झाली आहे, पण मी आलेलो लोकमान्य टिळक टर्मिनसला, जे की आपलं पहिलं स्टेशन होतं. आणि पहिल्या स्टेशनलाच गर्दी एवढी आहे की विचारूच नका. आणि आता पुढे ठाणेसुद्धा येणार आहे, त्यामुळे अजूनसुद्धा गर्दी होणार आहे. आणि मला वरची सीट मिळालेली आणि खूप सारे मित्रसुद्धा बनत चाललेले. ही बघा, हे आले ठाणे. आणि ठाण्याला अक्षरशः फक्त काही माणसांनाच गाडीत चढण्या एवढी जागा मिळाली. आणि थोड्या वेळाच्या प्रवासानंतर आलं ते म्हणजे आपलं सुंदर नयनरम्य कोकण. जवळजवळ 8 तासाच्या प्रवासानंतर आम्ही पोहोचलेलो आपल्या कोकणात. आणि असं सुंदर निसर्गरम्य वातावरण बघून एकदम मनाला एक वेगळाच आनंद झाला. ट्रेनमध्ये माझे 2 मित्र बनले. तेही कणकवलीलाच उतरणार होते. शेवटपर्यंत मला त्यांची पूर्ण नावं काही कळलीच नाहीत. पण पोरांचं असंच असतं बघा, कुठे जाल तिकडे क्षणिक मित्र बनून जातात आणि खूप साऱ्या चांगल्या आठवणीसुद्धा ते देऊन जातात. चला तर मग आपल्या मित्रांसोबत थोड्याफार गप्पा गोष्टी केल्या आणि एवढा मोठा 12 तासांचा प्रवास त्यांच्यासोबत कंप्लीट करून फायनली आपण आता पोहोचणार आहोत कणकवलीला. ही आहे आपली कणकवली. रेल्वे स्टेशनवर गर्दी बघू शकता, कारण मॅक्सिमम 3 तालुक्यांची सर्व माणसं ह्याच स्टेशनवर उतरतात. तर मित्र हो, आपण आलेलो आहोत आपल्या गावी. आणि आता अचानक खूप जास्त पाऊस सुरू झालेला असा, आणि त्याचमुळे तुमका आज मी दाखवणार आहे की गणपतीच्या आदल्या दिवशी काय असतं, कशी तयारी चाललेली असते, आणि कोकणात कशी लगबग चाललेली असता सर्वांचीच. आणि आमची पण लगबगच चाललेली आहे. आता आम्हाला गणपती आणायला जायचं आहे. आज वेळ तरी संध्याकाळचे 3:30 होत आलेले आहेत, आणि आपल्याला गणपती आणायला जायचं आहे. कारण दुसऱ्या दिवशी कसं होतं ना, सकाळी गणपती सगळ्यांचे आणायचे असतात. वाडीत त्यांना हातभार लावावा लागतो, प्रत्येकाच्या गणपती आणायला मदत करावी लागते. आणि सकाळी जास्त माणसं मिळत नाहीत गणपती आणायला वगैरे. त्यामुळे जे मोठे गणपती असतात ना, ते आता संध्याकाळच्या आदल्या दिवशी घेऊन येतो आम्ही. त्याच्यामुळे आमचा पण एक मोठा गणपती आहे, त्याच्यामुळे तो आणायला आपल्याला जायचं आहे. रिमझिम पाऊस पडतो, मोर नाचणी करीतो, चाहुल आगमनाची झाली, सन भाद्रपद शुद्ध चतुर्दशी, स्वारी गणरायाची आली. या गाण्यांचे बोल जसे म्हणतात ते खरंच आहे. बघा ना, एकदम पावसाच्या मंद सर चालली आहे, पाण्याचे ओळ वाहून भरत आहेत, आणि आम्ही चाललो आहे आपल्या गणपती बाप्पाला आणायला. एकदम मनाला वेगळीच असा प्रसन्नता आणि एकदम एक्साइटमेंट अशी होत होती. आणि ही आली आहे आपली गणेश मूर्तीशाळा. गणेश मूर्तीशाळेच्या जवळ येताच आपण पाहिलं ते म्हणजे खूप सारे जण आपले गणपती आदल्या दिवशीच घेऊन जातात, कारण थोडे लांबवरचे असल्यामुळे त्यांना आदल्या दिवशी नेणे सोयीस्कर. चला गणपती बाप्पा. चला आपण आता येलो गणेश मूर्तीशाळेत, आणि आपलं पण गणपती इकडनंच घेऊचो आपल्या आमच्या गावची गणेश मूर्तीशाळा.
आहे आपला गणपती बाप्पा आणि आज आपण त्याला आपल्या घरी घेऊन चाललो आहे. खूप छान अशी मस्तच फिलिंग येत होती आणि आपला बाप्पा कसा दिसतोय ते नक्कीच कमेंट करून सांगा. तर आता बाप्पाक आपल्या घरात घेऊन जायचं असतं आणि खूपच छान वातावरण झालं आणि असं एक विचित्र मस्तच वाटतं ना की फिलिंगच वेगळी असतं की आज आपण आपल्या बाप्पा घरात घेऊन चाललो आणि मस्तच आपण वर्षभर ज्याच्यासाठी वाट बघत असतो त्या बाप्पाला आज आपण घरात घेऊन चाललो. तो सण जवळ येलो, तो सण एकदम असं एकदम उंबरठ्यावर असा आणि ही फिलिंगच काहीतरी वेगळीच असतं. मोरया जय. चला तर म्हणजे आपला गणपती बाप्पा चाललाय. आता त्याला हातगाडीवरनं घेऊन आपण घरी घेऊन चाललोय. आपल्याकडे रस्ता असल्यामुळे आपण घरापर्यंत नेऊ शकतो, त्याच्यामुळे आपण आपला बाप्पा हातगाडीवरनं घेऊन चाललोय. फायनली आम्ही आमच्या बाप्पाक विदाऊट एनी विघ्न त्या विघ्नहर्त्या आपल्या घरी घेऊन येलेलं असतो आणि आईच्या हातून त्याचं पूजन होता. पूजन म्हणजे घरात येताना जे पहिली दृष्ट वगैरे काढली जातात ती आईने आता इकडे काढली जातात. चला तर मग आता वाट कसली बघायची, आपल्या बाप्पाचा गृहप्रवेश करूया. चला तर मग मित्रांनो, तुम्ही जसं की बघितलं की आज आम्ही गणपती वगैरे कसे आणलं आणि ही गणपतीची गाडी आता परत मागे द्यायला चाललो आम्ही, मी आणि अर्णव. आणि गाडी येते ही बघा, ही गणपतीचे सगळं कागद वगैरे गुंडावून आलेलं ना मूर्ती शाळेतनं, ते तर मागे देऊ जातो. आणि मग तिकडनं आल्यावर परत आपली सजावट वगैरे खूप असता. आदल्या दिवशीची लगबग गजबज सगळा अजून तुमका बघूची बाकी आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बनवतो. मंडळी बघू शकतात आपण चाललो आता ही हाच गाडी द्यायला. आता बघू शकतात तर राहुलला धक्का देतोय आणि मी बसलोय. तर मित्रांनो, आता आपण आलोय, आपली गणपती आणला बघा, गणपती बाप्पा पण आणला. तर ती गाडी वगैरे आता ती मागे परत देऊन आलो मी. हे बघ मागे कोण आहे माझ्या, आमचा बिल्ल्या बसला आणि गणपतीची आमची सजावट चालू आहे. आता संध्याकाळची वेळ जरा आईने बघा देव बाप्पाला वगैरे दिवाबत्ती केलेली आहे. बिल्ल्या का उडी मारतं कशात नका लावता वार. गणपतीची तयारी चालू आहे बघा, आपलं तोरण बनवणं चालू आहे आणि तिकडे आता जरा टेस्टिंग चालू आहे. दादा तिकडे तोरण जॉईन करतोय आणि आपलं तोरण पेटतंय काय बघूया. हे बघा, हे सगळी गणपतीची तयारी चालू आहे. आपलं हे तोरण या पेटला वाव. मी जॉईन करतोय ते अर्ध पूर्ण, ही वायर पूर्ण होणार आहे. पेटला मस्त. तर मित्रांनो, आत्ता जस्टच आपलं हे बनवून झालेलं आहे आणि आता त्याला टाईज लावायचे आहेत. टाईज म्हणजे पूर्ण असं गोल करून इकडं व्हायला टाय लावायचे आहेत आणि त्याच्या आधी आपल्याला भूक लागलेली आहे, त्याच्यामुळे आपण जेवण करूया आणि मग आपण टाय वगैरे लावूया. वाडीत सगळेजण, खूप सारे जण अशीच सजावट वगैरे चालू असा आणि आमची पण सजावट वगैरे चालू असा. हे बघा, हे आमची सजावटीची तयारी आहे सजावटीची. आतमधलं आहे प्लस नंतर सगळं झाल्यावर तुमका दाखवतेच, बट तुमका दाखवते काय सजावट आहे चालली आहे. चला तर मित्रांनो, आपलं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता वेळ आहे 10:30 वाजले रात्रीची आणि तुम्ही बघू शकता आपली तयारी अजून पेंडिंग आहे. आणि आता आपण चाललो वाडीतले बाकीची जी मंडळी असतात आपली, त्यांच्याकडे खरी मज्जा काय चालू असता, कशी सजावट कोणी केल्या ना काय केल्या ना त्या बघूसाठी जाऊचं आपल्या. कारण हीच मजा असतं गणपतीच्या आदल्या दिवस. रात्री मॅक्सिमम जण तर झोपत नाही, म्हणजे ते मुलं वगैरे असतात सगळे पोरगे वगैरे, ते झोपत नाही. सजावट करा, हे करा ते करा, त्याच्यामुळे प्रत्येकाने कशी सजावट केल्यानंतर बघू दाखवतो आहे ना, त्याच्यामुळे हीच मजा असा गणपतीच्या आदल्या दिवशीची. त्याच्यामुळे चला आपण जाऊया आता प्रत्येकाच्या घराकडे, म्हणजे काही जणांच्या घराकडे, आणि आपण त्यांनी कशी सजावट केली आहे ती पण बघूया. मित्रांनो, आता रात्री तुम्ही बाहेर पडले आणि संपूर्ण काळोख तुमका दिसत असेल. ही एक स्ट्रीट लॅम्प दिसता, बाकी सगळीकडे काळोख का. आणि आपण जाणार आहोत आता बबलूकडे, कारण त्याचं ह्या मी घेऊन येलेलं आहे एक वस्तू, ही वायर कटर, तो ते काय देऊचो असा.
ही असं आपल्या बबलूची सजावट, म्हणजे आपल्या आजूबाजूचे जे सगळे शेजारी वगैरे आहेत ना, त्यांची सजावट वगैरे त्यांनी कसा केला आणि तुमका दाखवतोय. एक लिटिल आयडिया असा, पूर्ण एकदम डिटेल आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये आपण नक्कीच बघू. तर मित्रांनो, आता आपण येलो आपल्या ते आजीकडे, म्हणजे आपल्या आजीकडे बाजूच्या, आणि लाईट गेलेली लाईट गेली त्याच्यामुळे अंधारात बसलो, नाही तर बाहेरची तुमका डिझाईन वगैरे काय काय केलेली आहे ते दाखवून असते. आजोबा इकडे आपले झोपलेले आहेत आणि आजी उद्याचे गणपती आहे त्याच्यामुळे गाठी करताय बघा, अळवाची गाठी. आजी कशी करतात आहोत बघा, क्लोजअप मध्ये अळवाची गाठी. आहे ना, आहे घराकडे बसली, म्हणजे झोपतात तयारी सगळी करून करून आमच्या. हो हो, आजीची गाठी आहे ही. असं आपल्या आजीच्या घरचीच, म्हणजेच आपल्या आनंद काकाच्या घरची सजावट इन शॉर्टमध्ये तुमका येत्या ब्लॉगमध्ये पूर्ण सजावट लाईटिंग सहित नक्कीच दिसतली. तर मित्रांनो, खूप वेळसुद्धा झालेलो आणि मागे लाईट पण गेलेली आणि आता फायनली लाईट इलेली आहे आणि हे आपण आपल्या देवाऱ्यात आहोत आणि ही आपल्या देवाऱ्याची सजावट अशी काहीतरी ह्या प्रकारे थोडीफार पूर्ण झालेली असा. आणि कशी वाटतं ती नक्की सांगा. मी तुमका पूर्ण दाखवत नाही आता, कारण आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये आपल्या बाप्पासहित ही सजावट एकदम रिव्हील करणार आहोत. त्याच्यामुळे नक्कीच सांगा की ही सजावट आता तात्पुरती तुमका दाखवतंय तेवढी कशी वाटतं, आणि कमेंटमध्ये कमेंट करून नक्कीच सांगा. आणि तुमका कसं एक्सपिरियन्स वाटलं कोकणात आदल्या दिवशी गणपती बाप्पा येऊच्या आधी काय काय लगबग असता, काय काय तयारी असता, तुमका या सगळं कळण्यासाठी यो डिटेल ब्लॉग मी बनवलेलं आहे. त्याच्यामुळे ब्लॉग आवडलं असा तर ब्लॉगला नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नको. बाय.